एकी म्हणे भाव धरुनी दी मौन, तेथेची ओ ज्ञान मज सांगे. एकीने सांगितले दुजीने परिसले, प्रपंच पुसले तेने रूपे. ते घरटी कळी सोकरी बागडी, सोहम कथा उघडी पंढरी. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीस म्हणे, नयनाची पारणे देखताची. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी उभी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग आणि त्यातला श्लोक क्रमांक 19. आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 168 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. भूतग्रामस्य एवायम भूत्वा भूत्वा प्रलीयते, रात्र्यागमे अवशः पार्थ प्रभवन्ति अहरागमे. सतत हे चक्र चालू राहतं महाराज. रात्रीनंतर दिवस, दिवसानंतर रात्र. आपल्या मृत्यूलोकी जे चक्र चाललेलं आहे, ते चक्र कसं चालतं माऊली त्याचं वर्णन करतात की ना तरी उदयस्त ऐसे आपे आप होय जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. जन्म मरण जसं आपोआप होत असतं, जन्माला आलं की मृत्यू तिथे ठरलेला आहे महाराज. आएगा सो जाएगा, जातस्य ही ध्रुवो मृत्युर्ध्रुवांजन्म मृतस्य च. या ठिकाणी जो जन्माला आलेला आहे तो मरणार, त्याला मृत्यू ठरलेला आहे महाराज. तसं सूर्य उगवतो आहे तो अस्ताकरताच उगवत आहे, त्याचा अस्तसुद्धा ठरलेला आहे. आणि उदय आणि अस्त हे सूर्याच्या चालणाऱ्या या स्थित्यंतर हे आपोआप घडत असतात. दिवसानंतर रात्र, रात्र्यानंतर दिवस हा येतच असतो. जसं सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख येतच असतं. उन्हानंतर सावली, सावलीनंतर ऊन येतच असतं महाराज. तसं दिवसानंतर रात्र, रात्र्यानंतर दिवस हे आपोआप सूर्याच्या गतीप्रमाणे या ठिकाणी आपण अनुभवत असतो. भगवंत या श्लोकामध्ये सांगतात की रात्र्यागमे अवशः पार्थ प्रभवन्ति अहरागमे. रात्र्यागमे अवशः पार्थ, हे अर्जुना, ब्रह्मदेवाचं सुद्धा असंच असतं. ब्रह्मदेवाचा दिवस आणि रात्र ही सूर्याच्या परिक्रमेप्रमाणे किंवा या मृत्यूलोकाच्या दिवस रात्रप्रमाणे चालू राहते. फक्त फरक इतका आहे की त्याचा कालावधी जास्त आहे. 4 युगांचा एक, असे 1000 फेरे झाल्यानंतर ब्रह्मदेवाचा एक दिवस होत असतो महाराज. उदयाला आलेला सूर्य ब्रह्मदेवाचा अस्ताला जातो, त्याला 1000 सहस्र युग जावे लागतात. म्हणजे प्रत्येक युग 1000चं. महाराज कलियुग चालू आहे, कलियुगात आपण अनुभव घेतो आहे. असाच द्वापार युग, सत्ययुग आणि त्रेतायुग, त्रेता आणि सत्ययुग, हे 4 युग एकानंतर एक, एकानंतर एक असे 1000 फेरे झाल्यानंतर ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि तितकाच वेळ रात्रीलाही लागतो. मग दिवसात काय घडतं तर अव्यक्तादीनि भूतानी, जे अव्यक्त होते ते व्यक्त स्वरूपात येतात. व्यक्त मध्यानी भारत. मग दिवसभर ब्रह्मदेवाच्या हे सर्व सजीव सृष्टी उदयाला येते. अर्थात आता इतका मोठा कालावधी आहे, 32,400 वर्ष, 4,32,000 वर्ष महाराज कलियुगाचं
कालावधी आहे. आत्ताशी तर किती आहे झाल्यात बघा. 5,000 वर्षापूर्वी द्वापार युग संपला आहे. म्हणजे फक्त 5,000 झाले आहे. कलियुगाचा विस्तार आहे 4,32,000 वर्ष. त्याच्या 2 पट द्वापार युगाचा, त्याच्या 2 पट त्रेतायुगाचा आणि त्याचा तितका सत्ययुगाचा. इतका मोठा कालावधी. आणि त्या कालावधीमध्ये पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. येतोय मरतोय, येतोय मरतोय, दुसरा देह धारण करतोय, या योनीतून त्या योनीत जातोय, त्या योनीतून त्या योनीत जातोय. भटकंती चालू आहे जीवाची. किती फेरे होत असतील महाराज. ब्रह्मदेवाचा दिवस असेपर्यंत एकेका जीवाचे किती फेरे होत असतील. आपल्याहूनच घ्या, शतवर्षाची गणना केली आहे. व्यवस्थित राहिलं तर, काही व्यसनं वगैरे नाही केलं, नेट वागलं तर, आणि कुठल्या व्याधी, शरीराच्या आधी व्याधी भोग जर उत्पन्न नाही झाले तर 100 वर्षापर्यंत आयुमान जाऊ शकतं. 100 वर्षाचा कालावधी आपल्याला इतका मोठा वाटतो. तर ब्रह्मदेवाच्या दिवसाशी जर आपण हे तोलायचा प्रयत्न केला, त्याच्याशी तुलना करायचा प्रयत्न केला, पासंगाला सुद्धा पुरणार नाही महाराज आपलं आयुष्य. परंतु इतक्या अल्प काळात आपण व्यतीत करीत असलेलं आयुष्य गर्वानं किती फुगलेलं असतं महाराज. जसं काही मरण हे माझ्याकरता लिहिलेलंच नाही, मरणाचं चिंतनच करत नाही जीव. इतर योनीमध्ये कळत नाही हो. दर्दूर सापे गिडजतू आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिवा, तैशे प्राणी कवने लोभा वाढविती तृष्णा. आम्ही इच्छा आकांक्षा का वाढवतो महाराज. दृष्टांत देतात माऊली की सापानं बेडकाला गिळलंय, बेडकाचं तोंड फक्त बाहेर आहे आणि समोरून माशी उडत चालली, म्हणून बेडूक आपली जीभ बाहेर फेकून त्या माशीला घेऊन तिच्या मिटक्या मारतोय, ती भक्ष्य करतोय. ते भक्ष्य केल्यानंतर बेडकाचं आयुष्य किती दिवसांनी वाढणार आहे महाराज. फक्त सापानं जबडा एक हिसका मारायचा उशीर आहे, मिटायचा उशीर आहे. बेडकाला समाधी मिळेल मध्ये सर्पाच्या शरीरामध्ये. त्यात बेडकाला कळत नाही हो, आपण काळाच्या तोंडात आहोत. पण तुम्हाला आम्हाला कळतं ना महाराज की एक ना एक दिवस त्या मृत्यूला सामोरं जावं लागणार आहे. आणि पुढची गती काय आहे हे गरुड पुराणाच्या माध्यमानं भगवंताने या ठिकाणी त्याचीही विदारकता वर्णन केलेली आहे. गरुड पुराण वाचून बघा की कसं जीवाला कोणत्या कोणत्या नरकातून 28 प्रकारचे नरक सांगितलेले आहे. प्रत्येक नरकातून जाताना काय हाल अपेष्ट आहेत त्याचं वर्णन गरुड पुराणामध्ये आलेलं आहे महाराज. गरुडाचं निमित्त करून वरचं पूर्ण शूटिंग भगवंतानं त्या ग्रंथामध्ये पाठवून दिलेली आहे. परंतु आमच्यात मात्र काहीच बदल घडत नाही महाराज. इतक्या मोठ्या प्रवासाला निघताना आम्ही कुठलीच तयारी करत नाही. अहो महाराज, एखाद्या गावाला जायचं असलं तर आम्ही किती तयारी करतो. कपड्याची बॅग भरतो, कन्सेशन असेल तर आधार कार्ड खिशामध्ये घेतलं की नाही 3-3 वेळेस पाहतो आम्ही ते खिशात बरोबर आलं की नाही, का घरीच राहिलं. तितकं करून सुद्धा लागणारे पैसा अडका, लागणारं भाड्याचा पैसा, त्या ठिकाणी खर्च येणारा खर्च, या सगळ्यांची गोळाबेरीज करतो आणि त्यापेक्षा थोडा अधिक घेऊन आपण प्रवासाला निघतो महाराज. 2 दिवस 3 दिवस फक्त घरापासून लांब जातो तरी इतकी तयारी करतो. इतका लांबचा प्रवास, अखेरचा प्रवास असताना त्या प्रवासाची मात्र आम्ही जरासुद्धा तयारी करत नाही महाराज. तैशे प्राणी कवने लोभा वाढविती तृष्णा. केवळ इच्छा आकांक्षामध्येच आम्ही गुरफटलं गेलेलो आहे, आसक्त झालेलो आहे. प्रत्येक विषयाकडे आम्ही आकर्षित होतो आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, एकेकामध्ये एकेका जीवाचा, एकेका जातीचा सर्वनाश झालेला आहे महाराज. आणि हे 5ही विषय मनुष्याच्या ठिकाणी आहे. तरीही मनुष्य
परमार्थाकडे प्रगत होऊ शकतो, इतकी शक्ती या मानव देहामध्ये आहे. इतका अनमोल देह मिळालेला असताना आम्ही करतो काय महाराज? तुकोबाराय वर्णन करतात, इतका नाशिवंत देह आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. पण तेच वर्णन, त्याच शरीराची महती सांगताना तुकोबारायच वर्णन करतात की शरीर सुखाचे घोसले, शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. परब्रह्माची प्राप्ती करून घेण्याचं सामर्थ्य या देहामध्ये आहे महाराज. तरी परिसभा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची, खंती करती कर्माचे ते गावंडे गाऊ. हीच आम्ही चिंता करत बसतो महाराज. वास्तविक या देहाच्या माध्यमानं आम्ही भगवत धामाची सहजपणे प्राप्ती करून घेऊ शकतो. यावर भाष्य करताना माऊली 168 क्रमांकाच्या ज्ञानेश्वरी 8व्या अध्याय म्हणतात, पाठी रात्रीचा समोपावे आणि आपैसेची साठवे, म्हणिये जेथीचे तेथे स्वभावे, साम्याशी ये. चिंतन केलं आपण. माऊली या ठिकाणी म्हणतायत की रात्रीचा समय ब्रह्मदेवाचा जेव्हा होतो, तो समय प्राप्त झाला असता आपोआप अव्यक्तात लय पावतात. संपूर्ण जीवसृष्टी पुन्हा अव्यक्तात. पूर्वी अव्यक्तच होती, मध्ये व्यक्त होते. ब्रह्मदेवाचा दिवस असताना सूर्यास्त झाला, ब्रह्मदेवाची रात्र सुरू झाली की पुन्हा अव्यक्त स्वरूपामध्ये ते जातात. ब्रह्मतत्वामध्ये भगवान विष्णूमध्ये संपूर्ण जीवसृष्टी सामावली जाते महाराज. त्या ठिकाणी पुन्हा ते एकत्रित येतात, लय पावतात, एकरूप होऊन जातात ब्रह्मतत्वाशी. आणि हे महाभूताधिक ब्रह्मदेवाच्या आज्ञेनं सहज जेथीच्या तेथे अर्थात उत्पन्न झालेले आहे त्याच ठिकाणी म्हणजेच कारणामध्ये समाविष्ट होऊन जातात. पाहिलं आपण, समुद्रातून ढग रूपानं निघालेलं पाणी डोंगरावर दऱ्याखोऱ्यांमध्ये वर्षून नदी नाल्याच्या माध्यमानं पुन्हा समुद्री येऊन मिळतं. तसं ब्रह्मतत्वापासून भगवान महाविष्णूपासून निर्माण झालेली ही संपूर्ण जीवसृष्टी पुन्हा त्यांच्याच ठिकाणी सामावली जाते महाराज. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम, सर्वदेवो नमस्कार केशवम प्रति गच्छति. अगदी त्याचप्रमाणे कुठल्याही देवाला नमस्कार करा, तो नमस्कार भगवंताच्या प्रती पोहोचतो. कारण संपूर्ण निर्मिती ही भगवंताची आहे. त्यामुळं ते मुख्य डिपार्टमेंटलाच ते जमा होत असतं. अगदी त्याचप्रमाणे ही संपूर्ण जीवसृष्टी ज्या ठिकाणून आली म्हणजे भगवान विष्णूपासून आलेली जीवसृष्टी पुन्हा भगवान विष्णूच्या ठिकाणीच एकरूप होऊन जाते. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदिशक्ती मुक्ताबाई की जय.